ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। पनवेल परिसरात भुरट्या चोरांचा संचार वाढलाय। त्यातच पोलीस असल्याची बतावणी करून पनवेल कोळखे येथील हॉटेलमध्ये दमदाटी करताना एक तोतया पोलीस पकडला गेला होता। आता अशीच एक घटना वावंजे गावातून समोर आली आहे। पोलीस असल्याची बतावणी करून सर्वसामान्य नागरिकांना गंडा घालणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराच्या पनवेल तालुका पोलिसांनी मुसक्या आवळल्यात। पनवेल तालुक्यातील वावंजे येथील सुमित्रा रामचंद्र सोनगार वय वर्ष 60 यांना एका इसमाने पोलीस असल्याची बतावणी करत फसवलं होतं। जवळच एका घरात घरफोडी झाली असून त्या गुन्ह्यातील मुद्देमाल तपासायचा आहे, त्यासाठी तुमचं सोनं दाखवा असं सांगून तो त्यांचं सोनं घेऊन निघून गेला। मात्र सोनं परत न आल्याने आपली फसवणूक झाल्याचं पाहून सुमित्रा सोनगार यांनी पनवेल तालुका पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता। या गुन्ह्याचा तपास पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत, सतीश तांडेल, सोन कांबळे, भीमराव खताळ, किरवे हे करत असताना त्यांनी सुमारे 80 ते 85 CCTV फुटेज तपासले। वावंजे गाव ते बदलापूर रोड लगतचे CCTV फुटेज तपासून तांत्रिक विश्लेषण करून पोलिसांनी संशयित विशाल बाळासाहेब सगलगिले वय वर्ष 40 राहणार बदलापूर याला ताब्यात घेतलं। आरोपीची कसून चौकशी केल्यानंतर त्याने फसवणुकीचे अनेक गुन्हे केल्याचं कबूल केलंय। आरोपी विशाल सगलगिलेकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो होंडा स्प्लेंडर पोलिसांचा गणवेश जप्त करण्यात आलाय। त्याच्यावर यापूर्वी खारघर, तळोजा, NRI आणि पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचं पोलीस सूत्रांमार्फत सांगण्यात आलंय। याबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक हर्षल राजपूत करतायत। वादळवारा लाईव्हसाठी संजय कदम, पनवेल। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।